मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा आज पहाटे पुणे जिल्ह्यात दाखल झाली। रांजणगाव येथे या मराठा आरक्षण यात्रेने तळ ठोकला। आपण पाहू शकत असाल तर रांजणगाव शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती एका ग्राउंडवरती मध्यरात्री या ठिकाणी सभा झाली आणि त्याच ठिकाणी आंदोलक जमेल त्या पद्धतीने इथे राहण्याची सोय करत आहे। आपण माझ्या स्टेजच्या इथे ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणापासून उजव्या हाताला बघितलं तर या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलक आपला या ठिकाणी राहण्याची सोय याच ठिकाणी केली होती। रात्रभर ते या ठिकाणी मुक्कामी होते। पुढे देखील काही वाहनं गेलेली आहेत जे ते जमेल त्या पद्धतीने या ठिकाणी सहभागी होत आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने वाहनं त्यांच्या ताफ्यामध्ये दाखल होऊ लागलेत। वेगवेगळ्या ठिकाणी काही कमी जास्त होत आहेत, मात्र पुढे गेल्यानंतर ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापक असणार आहे असंच मनोज जरांगेंचा दावा आहे। अर्थात सरकार आज चौथ्या दिवशी काही भूमिका घेतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारने 54 लाख नोंदी ज्या आढळल्याचा दावा केलेला आहे त्या नोंदी आढळलेल्या सर्व समाजातील नागरिकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे यांची आहे आणि ते ठाम आहेत। आपण बघू शकत असाल तर अशा प्रकारे वाहनं आहेत, त्या वाहनामध्येच त्यांनी सर्व हे आंदोलकांनी सोय केलेली आहे। मोठे विशाल असे ग्राउंड आहेत ज्या ठिकाणी हा मुक्काम केला जात असतो। आता पुढचा मार्ग भीमा कोरेगाव मार्गे खराडी बायपास चंदननगर येथे आज मनोज जरांगेंच्या या सगळ्या यात्रेचा मुक्काम असणार आहे। मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। आता सरकार दरबारी नेमक्या काय हालचाली सुरू होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, रांजणगाव, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।